वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती कार्मेक. प्रकरण 7. सदानंद भाग 2. माझ्या बोलण्यात सध्याला हसण्यासारखं काय आढळलं हे मलाच समजेना. राजा, लग्न हा काही यावर उपाय नाही. एका लग्नाची वाताहत पाहत जगतोय. त्यातलं काटेरीपण अनुभवतोय. त्यावर उपाय म्हणून आता मी लग्न करू म्हणतोयस? तुला माहित नाही अरे, आईला सुद्धा मी नको होतो. बाबांच्या हट्टाखातर माझा जन्म झाला. त्यामुळं आईला वाटतं, की माझ्यामुळं तिचं करिअर नीट बनू शकलं नाही. नाहीतर आत्तापर्यंत ती मोठी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली असती. एका मुलाची आई असल्यामुळं तिला दुय्यम दर्जाचे रोल मिळतायत. कदाचित त्याचा राग ती माझ्यावर काढते असंही वाटतं. मला काही हे पटत नाही हं सध्या. तिला त्यावेळी तुला जन्म द्यायचा नसेलही कदाचित, पण त्यामुळं तिचा तुझ्यावर राग असणं शक्य नाही. तिला तुला द्यायला वेळ मिळत नसेल त्यामुळं तुला तसं वाटत असेल. प्रत्येक माणसाला मनात असूनही खूपदा वेळेवर माया, प्रेम व्यक्त करता येत नाही. ते क्षण चुकतात आणि मग गैरसमजांचं मोह निर्माण होतं. ते गैरसमज दूर करण्याच्या संधी आयुष्यात मिळतात असंही नाही. माणूस एकमेकांपासून मात्र तुटत जातो बघ. असेल तसंही कदाचित, पण आहे हे असं आहे बघ राजा. सध्याच्या आयुष्यात असणारी घुसमट मी थांबवू शकत नव्हतो. सांत्वनाचे शब्द हे प्रत्येक वेळी उपाय बनू शकत नाहीत. फारच त्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर ते सांत्वनही मग खोटं वाटायला लागतं. सध्याला त्याच्या आयुष्याला सामोरं जावं लागणारच होतं. तो इंजिनिअरिंगला गेला, मी मेडिकलला. वाटा बदलल्या, मग भेटीचे प्रसंगही कमी झाले. कधीतरी सध्याचं पत्र यायचं. त्यातून थोडंफार समजायचं. मी गावी गेलो की इतरांच्याकडूनही काही कळायचं. घरं दगडविटांनी बनतात. आतलं फर्निचरचं देखणेपण हे घराची शोभा वाढवतं असा माणसाचा समज. पण त्या विचारामागचा तकलादूपणा प्रसंगांनी माणूस शिकतो. घरं माणसांच्या ॲडजस्टमेंटवर टिकतात. एकमेकांना समजून घेण्यानंच मजबूत बनतात. नात्यांच्या अधिकारानं इतरांच्या शेपट्या पकडून नाचवण्याचा प्रयत्न झाला तर नात्याची शेपटीच फक्त हातात उरते. माणूस निसटून जातो. प्रत्येकानं आपलं बदलणारं नातं वेळीच तपासून बघायला लागतं. त्याच्यातलं माणूस पण समजून घ्यावं लागतं आणि त्यात आपलेपणाचे रंग भरावे लागतात. तरच ते नातं टिकतं. मग ते नातं कोणतंही असो. सध्याच्या घरात भिंतीवरचे रंग शाबूत होते, पण नात्यातले रंग उडाले होते. दगड मातीच्या भिंती कणखर होत्या, पण मनाला हादरे बसून असुरक्षितता निर्माण झाली होती. हे कोसळले पण कोणाच्या हातात उरलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी सध्या आलाय समजलं म्हणून त्याच्या बंगल्यावर गेलो होतो. सध्या कुठंतरी बाहेर गेला होता. सध्याची आई घरी होती. नोकरानं माडीवर जायला सांगितलं. बंगल्याच्या टेरेसवर छोटं लॉन बनवलं होतं. तिथं खुर्चीवर सध्याची आई बसली होती. समोर टीपॉयवर काचेच्या ग्लासात बहुतेक दारूच होती. एकदा सध्या म्हणाला होता, आमच्याकडं दारू, ड्रिंक्स या गोंडस नावाखाली पितात. दारू म्हटलं काय आणि ड्रिंक्स म्हटलं काय, नशेत बदल होत नाही. सध्याच्या आईनं गाऊन घातला होता. या वयातही त्या सुंदर दिसत होत्या. केस मोकळे सोडले होते. मला पाहून त्या हसल्या. बसण्यासाठी जवळच्या खुर्चीकडे हात केला. मी खुर्चीवर बसलो. त्यांनी लावलेल्या सेंटचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. सदानंदचा मित्र ना तू? मी मान डोलावली. राजा नाव ना तुझं? पूर्वी पाहिलंय तुला. सदानंद बाहेर गेलाय. कुठं गेलाय माहिती नाही. येईल कदाचित लवकर. चहा घेणार की? नको नको, मी जातो.
खरं तर मला कधी एकदा बाहेर पडीन असं झालं होतं. त्यांना माझी अस्वस्थता जाणली असावी. "बस रे, आमचा सदानंद तुझ्याबरोबर होता ना?" सध्याचा उल्लेख सदानंद म्हणून ऐकताना मलाच चुकल्या-चुकल्यासारखं होत होतं. "हो, आम्ही 12वी पर्यंत बरोबर होतो." "सदानंद तुझा अगदी जवळचा मित्र म्हणून सांगते. तो नेहमी एकटा-एकटा राहतो. माझ्याशी काही बोलत नाही, मनातलं काही सांगत नाही. पाहुण्यासारखा घरी येतो. आला की त्याच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतो. त्याच्या मनात काय आहे हे कळत नाही. निदान तुझ्याशी तरी तो काही बोलत असेल." त्यांनी मी काही बोलेन या अपेक्षेने माझ्याकडे पाहिलं. मी तरी काय सांगणार होतो? प्रत्येक नात्यात थोडा अंधार आणि थोडा उजेड असतो. तो ज्याचा त्यालाच माहिती असतो. मी काही न बोलता गप्प बसून राहिलो. वाटलं आत्ता यांना मुलाची काळजी का वाटायला लागली? कदाचित आता त्यांच्या वयाची संध्याकाळ चालू झाल्याची जाणीव त्यांना झाली असावी. मला गप्प पाहून त्याच उठून उभ्या राहत म्हणाल्या, "आमच्या घरातलं वातावरण थोडं वेगळं आहे. प्रत्येकाचा वेगळा विश्व आहे. वेगळी ओळख आहे. जगण्याचे पॅटर्न्स वेगळे आहेत. प्रत्येक जण स्वतंत्र आहे. एकमेकांवर मतं आम्ही लादत नाही. असं असूनही तो मोकळेपणाने वागत नाही. मग उगाचच आमचं कुठेतरी चुकत नाही ना असं वाटतं. तू त्याचा मित्र म्हणून तुला हे सांगते. वेल, तू त्याच्याशी बोलून बघ." मी उठलो. त्या परत खुर्चीवर बसल्या. त्यांनी टिपॉयवरचा ग्लास उचललेला मी पाहिला. त्या भेटीत माझी सध्याची गाठ पडलीच नाही. मला लगेच परतायचं होतं. सध्याही भेटायला आला नाही. थोड्या दिवसांनी सध्याचं पत्र आलं. पत्रात सध्या नेहमी मनमोकळं लिहायचा. एकदा वाचून मग समाधान व्हायचं नाही. "प्रिय राजा, मागच्या खेपेला आपली गाठ पडली नाही. तू येऊन गेलास हे समजलं. पण खरं सांगू, भेटावं अशी मनस्थिती नव्हती. चायला सालं लाईफमध्ये काही चार्मच नाही. 4 घटका घरी जावं म्हटलं तर तिथली परिस्थिती बघून जन्माला कशाला आलो वाटावं अशी स्थिती. आजकाल बाबा उघड-उघड त्यांच्या ठेवलेल्या बाईबरोबर राहतात आणि आईनं इकडं दारूशी लग्न लावलंय. आमचं घर कोणत्या संस्कृतीच्या पायावर उभं राहिलंय हेच मला समजत नाही. आता उभं राहिलंय तरी कसं म्हणायचं रे? कोसळायला लागलंय असं म्हणायला पाहिजे. आणि सगळं मी हे फार पूर्वीपासून पाहत आलोय. साला विश्वासच उडालाय बघ सगळ्या नात्यांवरचा. ही माणसं लग्न कशाकरता करतात रे? त्यांना मोकळं स्वतंत्र लाईफ पाहिजे. आयुष्यात सतत नवनवीन बदल पाहिजेत. मग त्यात सगळेच बदल आले ना, जोडीदारासहित. त्यांनी लग्नाच्या बंधनात बांधूनच घेऊ नये आणि बांधून घेतलं तर पोरांना जन्माला घालू नये. त्या पोरांनी काय पाप केलेलं असतं रे? म्हणून त्यांच्या नशिबी जन्मापासून वाळवंट यावं? दुःखाची जात प्रत्येक वेळी एकसारखी नसते. ही ढासळणारी घरं एकदम ढासळत नाहीत. अनेक घटनांची मालिका या पाठी असते. बसणाऱ्या हादऱ्यांनी क्षणाक्षणाला माणसा-माणसातील नाती, प्रेम, विश्वास, आपलेपणा कमजोर होत जातो. हे सगळं तुकड्या-तुकड्यांनी येणारं मरण असतं. जगाला मुलायम चकाकणारं लेबल दिसतं, पण त्याबरोबर गिफ्ट म्हणून आलेलं दुःख दिसत नाही. आणि दुःख मिरवूनही काय उपयोग? ती मुकाट भोगावी लागतात. तुला भेटल्यावर परत हेच सगळं सांगायचं? तुझ्या सुखासीन आयुष्यावर माझ्या आयुष्यातले निराशेचे तरंग उमटवायचे? त्यापेक्षा वाटलं न भेटलेलं बरं. पण तसं पाहायला गेलं तर मन मोकळं करण्यासारखं तुझ्या रूपानं मला एकच ठिकाण आहे. म्हणून मग या पत्राद्वारे मनातलं लिहितोय. माझं आयुष्य कुठं वाहणार आहे हे मलाच कळत नाही. मी कमजोर पडून असा विचार करतोय अशातला भाग नाही. नोकरी, पैसा यानंतर करायचं काय?
लग्न वगैरे करून पुन्हा घरी आईबरोबर तिचं पटेल का? एकदा आई, वडील यांच्याशी मुलगा या नात्यानं आपण जोडलो गेलो, की ती तोडता येत नाहीत. तशी मानसिकता निदान माझी नाही. आईला सध्या आधाराची गरज आहे. अशात मी लग्न करून नवीन काही प्रॉब्लेम्स निर्माण करायची माझी इच्छा नाही बघ. बघू आयुष्य कोणीकडे आणि कसं नेते. भेटू कधीतरी. सदानंद. सध्यासाठी काहीतरी करावं वाटत होतं. पण अशा परिस्थितीत काय करावं हे समजत नव्हतं. मी त्याला पत्र लिहित होतो. पॉझिटिव्ह विचार कर, चांगलं होईल वगैरे लिहित होतो. पण ते माझं मलाच पटत नव्हतं. मधले दिवस हे माझ्या सेटल होण्यात गेले. माझ्या आयुष्याच्या प्रवाहात मी वाहत होतो. दवाखाना, लग्न, मुलं, संसार यात गुरफटलो गेलो. एके दिवशी सध्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेली समजलं. मी भेटायला गेलो त्यावेळी बंगल्यात फक्त सध्या आणि त्याची आई होती. सध्या 40शीला आलेला पण जास्तच थकल्यासारखा. सध्याच्या आईचंही पूर्वीचं सौंदर्य, रुबाब काहीच उरलं नव्हतं. बंगल्यात फर्निचर पूर्वीचंच, पण त्या वास्तूलाच एक भकासपण आलेलं. सध्याच्या खांद्यावर मी सांत्वनपर थोपटल्यासारखं केलं. कधीतरी हे होणारच होतं, सध्या म्हणाला. त्याच्या स्वरात दुःखापेक्षा तटस्थता जास्त जाणवत होती. भरपूर कर्जबाजारीपणाला वैतागून सध्याच्या वडिलांनी हा निर्णय घेतला होता. बंगला आईच्या नावावर असल्यामुळे शाबूत होता. सध्याची आई मध्येच एकदम ओरडल्यासारखं बोलली. तिच्या डोंबलावर घातला सगळा पैसा. तिने नागडं केलं, लुबाडलं. काही काही ठेवलं नाही. मग जाणार कुठं? केली आत्महत्या. ते सुटले. मला आयुष्याला बांधून ठेवलं. मरण सोपं असतं. म्हातारपणी सगळं भोगून झालेलं असतं. उरलेल्या यातना नको असतात. केली आत्महत्या. जगणं अवघड रे. मी जगतेय की मरतेय तेच मला कळत नाही. बोलता बोलता त्या उठून उभ्या राहिल्या. हातपाय थरथरत होते. दारूमुळे त्यांची अवस्था शोचनीय झाली होती. युजलेस मॅन. मी आयुष्यभर त्याला टॉलरेट केलं. गेला निघून. मला एकटीला सोडून. तशी मी आयुष्यभर एकटीच होते. मग त्या काहीतरी पुटपुटत एक पाय ओढल्यासारखा करत आत निघून गेल्या. मी सध्याकडे पाहिलं. तो त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. आता आत जाऊन पीत राहील. बाबा गेल्यापासून कधी रडते, कधी त्यांना शिव्या घालते, सोबत पीत राहते. तिला दुःख झालंय की त्यांच्याबद्दलची चीड बाहेर पडतेय तेच कळत नाही. काही वेळा आयुष्यभर एकत्र जगलेली माणसं एकमेकांपासून दोन टोकावर असतात. आई आणि बाबा त्याचंच उदाहरण आहेत राजा. आईच्या इथून पुढच्या आणि या आधीच्या जगण्यातला अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. खरं तर दुसऱ्याच्याच काय, पण स्वतःच्या आयुष्याचा अर्थही माणसाला लागत नाही. सध्याच्या बोलण्यात तथ्य होतं. काही दिवसांनी सध्या साताऱ्यातच नोकरीला लागला. तो फारसा भेटायला यायचा नाही. मी मुद्दाम भेटायला गेलो तर भेटायचा, पण फारसा बोलायचा नाही. मी बोलत राहायचो आणि तो फक्त मान हलवायचा. त्या मोठ्या बंगल्यात तो आणि त्याची आई दोघंच भुतासारखे राहायचे. सध्यानं लग्नाचा विषय शेवटपर्यंत दूरच ठेवला. हल्ली तोही दारू प्यायला लागलाय असं कानावर येत होतं. कधीतरी ते होणारच होतं. मनातल्या एकाकीपणाच्या पोकळ्या भरण्यासाठी त्यानं अखेर दारूलाच मैत्रीण बनवलं होतं. खरं तर हा उपाय नव्हता, पण मी त्याला थांबवू शकलो नाही. त्यानं सर्व जगापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जणू एक अदृश्य रेषाच त्यानं ओढून घेतली होती. त्याच्या अशा तुटक वागण्यानं हळूहळू गाठीभेटी कमी होत गेल्या. त्यानं त्याचं वेगळंच विश्व बनवलं होतं. स्वतःपुरतं. जिथं बाकी सगळी परकी होती. पहिल्यांदा दुःखानं त्याला पिचवलं, निराश बनवलं, पण नंतर दुःखाचीच नशा चढली.
त्यातच त्यानं आयुष्य उधळून लावलं. दुःखाच्या अनेक रंगात तो रमून गेला. त्यानं सुखाकडं नंतर नजर वळवली सुद्धा नाही. तो आणि त्याची आई दोघंही एकमेकांच्या सोबतीनं जगतायत. कोण कोणाचा आधार आहे सांगता येत नाही. वयाचं अंतर पुसून त्यांच्या दुःखाचं एक नातं तयार झालंय. त्याच्याच आधारावर त्यांचा श्वास चालू आहे. सध्याच्या आयुष्याचा सगळा पट समोर यायला लागला, की परमेश्वर काही प्यादी कारण नसताना जगाच्या पटावर का आणि किती घरं चालवतो? त्याचं माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शेवटी अशा प्रश्नचिन्हांचंच आयुष्य बनतं. कधी आपलं, कधी सध्याचं. धन्यवाद.